आता घरकुल योजनेसाठी जो सर्वे चालू आहे त्याच्यासाठी वाढीव तारीखही देण्यात आलेली आहे, म्हणजेच मित्रांनो तारीखही वाढवण्यात आलेली आहे। नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे सर्वे चालू आहे त्या सर्वेबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट ही समोर आलेली आहे। मित्रांनो, नोटीस मार्फत एक अपडेट काढण्यात आलेली आहे, ती अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासोबतच दुसरी एक नवीन अपडेट आलेली आहे मित्रांनो, त्या अपडेटमध्ये 10 लाख प्लस घरकुलांना मंजुरीही देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, घरकुल रिलेटेड आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ हे अपलोड केले जातात, ज्यामध्ये घरकुल योजनेचा पहिला हप्ता जमा झालेला आहे का हे कसं पाहायचं, त्यानंतर वेटिंग लिस्ट कसं पाहायचं, सिलेक्शन लिस्ट कसं पाहायचं, ज्या काही घरकुल योजनेविषयी मित्रांनो जे काही माहिती असते इम्पॉर्टंट माहिती, ती माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळते। त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही जर का PM आवास योजनेअंतर्गत म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जो सर्वे चालू झालेला आहे तो जर सर्वे अजून तुम्ही कंप्लीट केला नसाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची गुड न्यूज आहे मित्रांनो, कारण मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट यांच्यामार्फत एक नोटीस काढण्यात आलेली आहे मित्रांनो, आणि त्या नोटीसमध्ये आता घरकुल योजनेसाठी जो सर्वे चालू आहे त्याच्यासाठी वाढीव तारीखही देण्यात आलेली आहे, म्हणजेच मित्रांनो तारीखही वाढवण्यात आलेली आहे। आता ती तारीख मित्रांनो केव्हापर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे हे आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। पण सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मित्रांनो, तुम्ही अजून पण फॉर्म जर भरला नसाल तर सर्वात पहिलं तुम्ही घरकुल सर्वेचा फॉर्म भरून घ्यायचा आहे, कारण त्यासोबतच अजून एक अपडेट आलेली आहे, 10 लाख प्लस घरकुलांना मंजुरीही देण्यात आलेली आहे मित्रांनो। इथे एक नोटीस तुम्ही पाहू शकता मित्रांनो, या नोटीसमध्ये 10 लाख प्लस घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे, म्हणजेच टोटल महाराष्ट्रामध्ये 44 लाख प्लस घरकुलांना मंजुरी ही मिळालेली आहे। म्हणून म्हणतोय मित्रांनो तुम्हाला, तुम्ही जर का प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अजून सर्वे केला नसाल तर सर्वात पहिलं तुम्ही तो सर्वे करून घ्यायचा आहे। आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जो सर्वे चालू आहे तो सर्वे केव्हापर्यंत करता येणार आहे हे डायरेक्टली आपण नोटीसवरती जाऊन पाहूया। तर स्क्रीनवरती तुम्ही नोटीस पाहू शकताय, यामध्ये नोटीस पाहत असताना तुम्ही ते पाहून घ्या। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट, डिपार्टमेंट ऑफ रूरल डेव्हलपमेंट, रूरल हाऊसिंग डिव्हिजन यांच्यामार्फत मित्रांनो ही नोटीस काढण्यात आलेली आहे। यामध्ये तुम्ही फर्स्ट नंबरला इथे पाहू शकताय, I am directed to refer to this ministry's letter of even number dated 15 May 2025 regarding extension in the timeline of the Awas Plus 2024 household survey under the PMAYG till 31st May 2025 in respect of 8 स्टेट इन्क्लुडिंग स्टेट ऑफ आसाम, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश अँड उत्तराखंड। म्हणजेच मित्रांनो यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जो घरकुल सर्वे चालू होता त्यामध्ये पहिली तारीख वाढवण्यात आली 15 मे पर्यंत, त्यानंतर 15 मे झाल्याच्या नंतर 31 मे पर्यंत ही तारीख वाढवण्यात आली। आता ती 31 मे वरून मित्रांनो 2 नंबरला तुम्ही पाहू शकता, इन दिस रिगार्ड कन्सिडरिंग द रिक्वेस्टेड रिसीव्ड फ्रॉम द स्टेट गव्हर्नमेंट ऑफ आसाम, महाराष्ट्र, Himachal Pradesh and Uttarakhand, the competent authority in the Department of Rural Development has decided to allow additional 15 days till 18th June 2025 to allow the 4 states of Assam, Maharashtra, Himachal Pradesh and Uttarakhand to complete the survey process and identify all the eligible household। म्हणजे मित्रांनो या नोटीसमध्ये सांगण्यात आलेलं आहे की सरकारमार्फत सांगण्यात आलं होतं की अजून भरपूर जणांचे सर्वे हे राहिलेले आहेत, तर तुम्ही आम्हाला तारीख वाढवून द्या असं सांगण्यात आलेलं होतं मित्रांनो। त्यालाच अनुसरून आता तुम्हाला 18 जून 2025 पर्यंत सर्वे करण्यासाठी मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे। तुम्ही अजून सर्वे केला नसाल तर सर्वात पहिलं हा सर्वे करून घ्यायचा आहे। सर्वे झाल्याच्या नंतर मित्रांनो जे 44 लाख प्लस जे घरकुलांना मंजुरी मिळालेली आहे त्यामध्ये तुमचा सुद्धा नंबर लागू शकतो मित्रांनो। त्यामुळे सर्वात पहिलं घरकुल योजनेचा सर्वे फॉर्म भरून घ्यायचा आहे। तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।